साखरेच्या दराने 70 गाठली आहे। उत्पादन घटल्यामुळे गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच साखर आयात करायची वेळ भारतावरती आली। दुसरीकडे कांद्याचे दर वाढू नये म्हणून सरकार बफर स्टॉक बाजारात आणतंय। त्यासाठी लासलगाववरून कांदा एक्सप्रेस रवाना व्हायला लागल्यात। हे सगळं सुरू असताना सरकारचे प्रयत्न दिसतायत, मात्र त्याचा म्हणावा तसा परिणाम दरावरती दिसत नाहीये। साखर अजूनही 70च्या घरातच आहे, पण तिकडे लिलावात मात्र कांद्याचे दर पडायला लागले। थोडक्यात जी भीती नाशिकच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती ती सत्यात उतरते की फटका शेतकऱ्यांना बसतोय। ग्राहकांपर्यंत लिलावात घसरलेले जे कांद्याचे दर आहेत ते किरकोळ बाजारात म्हणजे ग्राहकांपर्यंत त्याचा फायदा दिसणार का, हा अजूनही प्रश्न आहे। एकीकडे साखरेच्या वाढत्या दराला इथेनॉल उत्पादन जबाबदार धरलं जातंय, पण साखरेचा तुटवडा तोंडावरती दिसत असताना निष्क्रिय बसून राहिलेल्या सरकारच्या धोरण शून्यतेचं काय, त्यावर प्रश्न विचारले जाणार का, याच विषयी आपल्याला आज बोलायचं आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके आहेत, आपल्यासोबत साखर व्यापारी विजय गुजराती आहेत आणि बाजारभावाचे विश्लेषक विलासराव भुजबळ थोड्याच वेळात येतील। मी सुरुवातीला राजू शेट्टींकडे जाते। राजू शेट्टीजी, आपण बरेच दिवसांपासून कांदा साखर या सगळ्याच विषयी आवाज उठवता आहात। हा घोळ आपण बघतोय, म्हणजे साखरेच्या दराने 70 पार केलेली आहेच, कांदा एक्सप्रेस रवाना होताना सुद्धा शेतकऱ्यांनी फोडलेला टाहो आपण बघितलाय। सरकार प्रयत्न करतंय, पण तरी सुद्धा ज्यासाठी हे प्रयत्न होत आहेत ते काही खऱ्या सत्यात उतरताना दिसत नाहीये। हे सगळं चाललंय ते नेमकं काय गौडबंगाल आहे? मुळामध्ये साखरेचे भाव वाढवणं आणि कमी करणं हाच एक व्यापक कटाचा भाग आहे असं माझं स्पष्ट मत आहे। बर, कारण अशी काही परिस्थिती घडलेली नव्हती की एकदम साखरेचे भाव वाढावेत। एकूण जे काय साखरेचा स्टॉक आहे त्यातला महिन्याला किती स्टॉक मार्केटमध्ये आणायचं हे केंद्र सरकार ठरवत असतं। कारण साखर ही जीवनावश्यक वस्तू असल्यामुळं केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्रालयातून महिन्याला किती साखर विकायचा याचा स्टॉक येत असतो आणि तो साधारणपणे प्रत्येक महिन्याला 22 लाख टन असतो। आणि कधी एखादा मोठा सण असेल तर त्याच्यामध्ये थोडीफार वाढ होते। गेल्या वर्षभरापासून अशाच पद्धतीनं आलेल्या स्टॉक प्रमाणे साखर विकली जात होती। त्यामुळं उत्पादन किती झालं किंवा उत्पादन घटलं तरी प्रत्यक्षामध्ये बाजारपेठेमध्ये फार परिणाम व्हायचं काही कारण नव्हतं, जोपर्यंत केंद्र सरकार नियमितपणे जो ठरलेला स्टॉक आहे तेवढा मार्केटमध्ये साखर सोडायला परवानगी देत होतं गेल्या अनेक वर्षापासून। त्यामुळे साखरेचे भाव स्थिर होते। पण यावर्षी साखरेची टंचाई निर्माण होणार अशा प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करून मे महिन्यापासून काही लोकांनी मुठभर लोकांनी तयारी केली। एक असा एक भ्रम पसरवला गेला। वास्तविक पाहता एप्रिलला 22 लाख टन साखर रिलीज झाली, मेला 22 लाख टन साखर रिलीज झाली, जूनला तेवढीच झाली, जुलैला तेवढीच, ऑगस्टलाही तेवढीच। प्रत्येक महिन्याला नियमितपणानं 22 लाख टन साखर मार्केटमध्ये रिलीज होत असताना अचानक साखरेचे भाव वाढायचं काही एक कारण होतं। समजा टंचाई होती, आता सरकार त्याच्यामध्ये भर पडली। सरकारनं वेगवेगळे आकडे सांगितल्यामुळं इथेनॉलच्या संदर्भात जे सांगितलं जातंय ते सुद्धा खोटं आहे। इथेनॉल उत्पादनासाठी 30 लाख टन साखर वळवली गेली का, तर वळवली, निश्चितच वळवली म्हणजे साखर वापरली नाही, तेवढं साखरेचं उत्पादन कमी केलं। पण ते साखरेचं 30 लाख टन उत्पादन कमी करून सुद्धा गेल्या वर्षी 291 लाख टन एवढं साखरेचं उत्पादन झालेलं आहे। लक्षात अंदाज चुकला, तो 8-10 लाख टनांनी चुकला, मान्य करतो मी, परंतु 291 लाख टन गेल्या वर्षी साखरेचं उत्पादन झालेलं आहे। आणि त्याच्या मागच्या वर्षीचा साठा हा 47 लाख टनाचा होता। म्हणजे एकूण 338 लाख टन केंद्र सरकारच्या हाताशी साखर होती। त्यातले 338 लाख टन, त्यातले 8 लाख टन साखर सरकारच्याच परवानगीनं निर्यात झाली, म्हणजे 330 लाख टन साखर सरकारच्या हातामध्ये होते। आणि आज अखेर सरकारनं वेळोवेळी जी साखर मार्केटमध्ये रिलीज केली आहे ती 247 लाख टनाच्या वरती काही रिलीज केलेलं नाही। म्हणजे याचाच अर्थ 330 मधनं 247 गेले तरी 83 लाख टन साखर अजूनही शिल्लक राहते असं दिसतं।
पण जेव्हा सरकार सांगायला लागलं की आमच्याकडे 35 लाख टनच साखर शिल्लक आहे, बर मग राहिलेली 45-48 लाख टन साखर गेली कुठं? याच्यामुळे मार्केटमध्ये एक संभ्रम तयार केला गेला आणि मग अचानक 20 जुलै नंतर साखरेचे भाव वाढत 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 गेले. बर. आणि ते 7,000 रुपये क्विंटल पर्यंत वाढत गेले. पुन्हा हे सगळे आकडेवारी आम्ही बाहेर काढले आणि त्यातही गंमत बघा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी एकूण साखरेचं उत्पादन झालं ते 99 लाख टनाचं आणि त्यातलं तरी अजून महाराष्ट्रामध्ये 24,91,000 टन साखर शिल्लक आहे. तेच उत्तर प्रदेशमध्ये 90 लाख टन साखरेचं उत्पादन झालं आणि सरकार सांगतंय की 35 लाख टन साखर आता शिल्लक आहे. त्यातली जवळपास 25 लाख टन साखर जर महाराष्ट्रातच असेल मग ती उत्तर प्रदेशमध्ये शिल्लक का राहिली नाही? कारण ज्यावेळी सरकार साखर रिलीज करतं त्यावेळी प्रत्येकाला उत्पादनाच्या पट्टीमध्ये रिलीज कोटा देत असतं, समान देत असतं. मग उत्तर प्रदेशमधली साखर शिल्लक कमी का राहिली? पंजाब हरियाणाची साखर कमी शिल्लक का राहिली? आंध्र आणि कर्नाटकची साखर कमी का राहिली? दुसरा एक भ्रम असा तयार केला गेला की आता नोव्हेंबर पर्यंत नवीन साखर मार्केटमध्ये येणार नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे, आज या क्षणाला तामिळनाडू मधले साखर कारखाने चालू आहेत. बर दक्षिण कर्नाटक मधले मंड्या, हसन, मंड्या आणि शिमोगा जिल्ह्यामधले साखर कारखाने गेल्या 15 दिवसापासून चालू झालेले आहेत. त्यामुळे नवीन उत्पादन मार्केटमध्ये यायला लागलेलं आहे. पण एक भ्रम तयार केला गेला आणि त्या भ्रम तयार केल्यामुळे साखरेचे भाव वाढत गेले. त्याची गंमत अशी आहे म्हणजे तुम्ही असं सुचवताय की थोडक्यात सरकार हे कुठेतरी चित्र तयार करतंय की आपल्याकडे साखरेचा प्रॉब्लेम तयार झालेला आहे, साखरेचे दर वाढणार आहे. 100% आणि काही व्यापाऱ्यांना, काही साखर कारखानदारांना डोळ्यासमोर ठेवून हा भ्रम तयार करतायत. भाजपचे गणेश हाके हसतायत तुमच्या या विधानावरती. त्यांना काहीतरी बोलायचंय, सरकारची बाजू मांडायची. आपण त्यांची बाजू ऐकूया. नाही, हाके साहेब फारच विद्वान आहेत त्यामुळे त्यांचं ऐकायला आपण ऐकूया काय म्हणतात ते. राजू शेट्टीजी, आपण म्हणालात ते खरं आहे आणि आपण खरंच बोललात आता की आतापर्यंत भारत सरकारनं ज्या पद्धतीनं साखरेचा वाटा रिलीज केला, आतापर्यंत साखरेच्या ज्या पद्धतीचे वाटा रिलीज केल्यानंतर कुठलाही पद्धतीचा प्रॉब्लेम उपस्थित झाला नाही. हा जुलैमध्ये ह्या साखरेचे एकदम भाव वाढले आणि त्यामुळं आपल्यामध्ये आपण लोकांच्या मध्ये एक संभ्रम निर्माण करण्यामध्ये की याला सरकार जबाबदार आहे, सरकारनं हे केलेलं आहे. सरकारचं गेल्या आपण काही वर्षामधलं म्हणजे सरकार भारतीय जनता पार्टी चालते तेव्हापासून साखरेचं नियंत्रण इतक्या चांगल्या उत्तम पद्धतीने होते आणि रिलीज साठा सुद्धा उत्तम पद्धतीने केला जात आहे. म्हणून आतापर्यंत साखरेच्या कुठल्याही प्रॉब्लेम्स म्हणजे रिलीजच्या बाबतीत किंवा किमतीच्या बाबतीत प्रॉब्लेम निर्माण झालेले नव्हते. ग्राहकांना कुठल्याही पद्धतीचा भार पडलेला नव्हता. पण हे खरं कारण म्हणजे उठसूट उठायचं आणि सरकारला त्याला काय करायचं, आरोपीच्या पिंजऱ्यात पकडायचं. ही वस्तुस्थिती नाही नम्रता, मला माझं बोलणं पूर्ण होते. जी परिस्थिती सांगितलंय तुम्हाला, अनेकदा काय होतं की या समाजामध्ये जसं मी म्हटलं की सरकारला चांगल्या पद्धतीनं लोकांच्या हिताचं काम करायचं असतं, लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतात आणि त्या पद्धतीने ते काळजी सरकार घेत आलेलं आहे. पण दुर्दैवानं की ज्या पद्धतीनं लोकांनी आता राजू शेट्टीजी म्हणाले ना की साखरेचा जो साठा काही व्यापाऱ्यांनी साठेबाजांनी करून ठेवलेला आहे की त्यांना असं वाटलं की आता ह्या सणासुदीच्या दिवसामध्ये साखरेची फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मागणी येईल आणि अशा वेळेला आपण अगोदरच साखरेचा साठा करून ठेवायचा, कमी किमतीने साखर खरेदी करायची आणि ती मग साठा आपल्याकडे ठेवल्यानंतर आपण ते मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांना वाटेल त्या आपल्या किमतीनं आपण बाजारामध्ये आणायचं आणि अशी लूट करायची. ही व्यापाऱ्यांचा डाव होता, व्यापाऱ्यांचा डाव आहे. याच्यात सरकारचा कुठलाही काय दोष नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर सरकारने या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण आणलेलं आहे आणि तशा पद्धतीचा निर्णय घेऊन की बाबा ही 10 लाख म्हणजे त्यापेक्षा तुम्ही 10% तुम्ही साखर ठेवू नका, साठा तुमच्याकडे ठेवू नका. या मोठ्या मोठ्या काही कंपन्या आहेत, बिस्किटच्या कंपन्या आहेत, या कोल्ड्रिंकच्या कंपन्या आहेत, या चॉकलेटच्या कंपन्या आहेत, यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा करून ठेवलेला आहे. आणि या सगळ्या साठेबाजीमुळं हा थोडासा आणि ती लोकांच्या मध्ये म्हटलं लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण केली की बघा आता साखरेचा म्हणजे तुटवडा भासणार आहे आणि अशा वेळेला साखर म्हणजे आपल्याला बाजारात आणलं असताना आपल्याला अधिक किमतीनं खरेदी करायची आहे. ही भीतीपोटी लोकांनी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे
आणि त्याच्यामुळे मग त्याचा फायदा हा ग्राहकांचा म्हणजे मुद्दा परत ग्राहकांना असा त्याचा आहे तोटा होतो. हाकेजी की साठेबाजांवर कारवाई करायची कोणी? साठवणूक झालेली साखर बाजारात आणायची कोणी? ही तर वस्तुस्थिती आहे. सरकार त्या दृष्टीने करतं आहे. कारखान्यांच्या वरती सुद्धा कारखान्यातून विकल्या जाणाऱ्या साखर कशा पद्धतीने विकली जाते, कुणाला विकली जाते याच्यावरती तिथं रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे अधिकारी सध्या त्याच्यावरती काटेकोरपणे त्याचं नियंत्रण करतायत. त्याचप्रमाणे जे साठेबाजांनी साखर केलेली आहे त्यांच्या सुद्धा सरकार कार्यवाही करत आहे. ज्या कंपन्यांनी सुद्धा साठेबाजी केलेली आहे त्याच्यावरती सुद्धा कारवाई करून साखर ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण याच्यापेक्षाही काही गोष्टी खरं म्हणजे राजू शेट्टीजी शेतकरी आहेत आणि शेतीची किती बेभर वर्षाची शेती आपल्याला आहे. आपण कितीही नियोजित पद्धतीने शेती जरी करण्याचा प्रयत्न केला तर अनेक वेळेला आपल्याला उद्दिष्ट लक्षित केलेलं उद्दिष्ट कधी साध्य होत नाही. त्यामुळे सुद्धा अनेक वेळेला ठरवलेलं एक उद्दिष्ट आणि केलेलं नियोजन हे विस्कळीत होत असतं. त्यांना माहित आहे की गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथं तांबऱ्या नावाचा रोग पडल्यामुळं तिथं साखरेचं उत्पन्न कमी झालं. कर्नाटकामध्ये पाऊस कमी झाला त्याच्यामुळे तिथं साखरेचं उत्पन्न कमी झालेलं आहे. आणि जेव्हा असं साखरेचं उत्पन्न कमी होतं त्यावेळेला आपण खरं म्हणजे आपण 20 लाख मेट्रिक टन आपल्या निर्यातीला परवानगी दिली होती. पण आपण तितकी सुद्धा निर्यात होऊ दिली नाही. केवळ आपल्या देशातून 7 लाख मेट्रिक टन इथपर्यंतच म्हणजे साखरेची निर्यात झालेली आहे. म्हणजे आपण प्रयत्न केलेला आहे. जेव्हा साखरेचं उत्पन्न देशातलं कमी झालेलं असं आपल्या लक्षात आल्यानंतर आपण साखरेच्या निर्यातीवरती सुद्धा आपण काय केलं, बंदी आणलेली आहे किंवा निर्यात होऊ दिली नाही, परवानगी दिली नाही निर्यातीला. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपण 22 लाख मेट्रिक टन ही निर्यात करायला परवानगी दिली होती. पण ऐन वेळेला जेव्हा असं लक्षात आलं सरकारनं ती सुद्धा निर्यात कमी केली की जेणेकरून आपल्याला इथे साखरेचा टंचाई भासू नये अशा पद्धतीने सरकार म्हणून अत्यंत काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करत आहे. पण निसर्ग आहे आणि काही लोक लबाड लोक आपल्या देशात आहेतच म्हणण्यापेक्षा की जे लोक आहेत बरं का या लोकांच्या मुळे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊन सरकारला विनाकारण बदनाम केलं जाते. म्हणताय की कारवाई जर सुरू आहे तर ती कशा पद्धतीने सुरू आहे आणि कधीपर्यंत त्याचे परिणाम दिसतील ते आपल्याला बघावं लागेल. मला गुजरातींकडे जायचंय. विजय गुजराती आहेत, साखरेचे व्यापारी आहेत, सिनियर आहेत या क्षेत्रातले. गुजरातीजी, सरकारने आता कच्ची साखर आयात करायला सुरुवात केली. म्हणजे 10 वर्षात पहिल्यांदा साखर आयात करायची वेळ आपल्या देशावरती आली. साखर आयात करायला सुरुवात केली सरकारने. ती आयात केलेली साखर बाजारात येते. सरकारने आता त्याच्यावरती परत 2 महिन्यांची कॅप टाकलेली आहे की ती साखर आली बाजारामध्ये की त्यानंतर 2 महिन्यांच्या आत ती विकणं बंधनकारक आहे. म्हणजे थोडक्यात साठेबाजी होणार नाही त्याची. साखरेचे दर नॉर्मलाइज व्हायला साधारण किती वेळ लागेल? म्हणजे 70ची साखर कमी होईल का रेट नजीक जवळच्या काळामध्ये? काय तुमचा अनुभव सांगतो? माझा अनुभव हा सांगतो आहे की आतापर्यंत आता जे भाव वाढलेले होते 70-72 रुपयापर्यंत वाढून झाले होते होलसेल मार्केटमधले, त्या आज रोजी इथं बाजारपेठेत 15 रुपये किलोने कमी होऊन आज आम्ही इथं 55 रुपये किलो होलसेलला आणि रिटेलला 57-58 एवढे भाव 15 रुपयाने कमी झालेले आहेत. या सगळ्या याचं कारण अशी आहेत की गव्हर्नमेंट पहिल्यांदा एक इम्पोर्ट करतंय. दुसरं जे 70% साखर ही आपल्या बल्क कन्झ्युमर लोकांना लागत असते त्या लोकांना 1 महिनाभर साखर साठा ठेवायची परवानगी असते. ती गव्हर्नमेंटनी 15 दिवसाचीच त्यांना लिमिट दिली. 15 दिवसच तुम्ही साठा ठेवा, नंतर बाकीची हे करा. त्यामुळे मुबलकता साखरेची वाढून आणि गव्हर्नमेंटनी मिलांकडनं पण डाटा मागवलाय, व्यापाऱ्यांकडनंही स्टॉक मागलाय. असे सर्व प्रकारचे प्रयत्न केल्यामुळे आज रोजी साखर 15 रुपये किलोनी कमी झालेली आहे. आणि इथं 55 रुपयाला साखर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे बाजारपेठेत. बर आणि म्हणजे ही आजचं रेट तुम्ही हे सांगताय, कालच्या हा ग्रॅज्युअली रेट कमी झालाय की आज थेट 15 रुपयांनी कमी आले? ही आत्ताचे लेटेस्ट रेट सांगतोय मी. आणि हे मुख्य भाववाढ होण्याचे कारण अशी आहेत की अपेक्षित उत्पन्न यावेळेस 320 लाख टन होतं, परंतु अल निनो आणि क्लायमेटिक याच्यामुळे 275 लाख टनच प्रोडक्शन होऊ शकलेलं आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी झालेला आहे. 20 लाख टन गव्हर्नमेंटने एक्सपोर्टला परवानगी दिली, पण गव्हर्नमेंटच्या नंतर जेव्हा लक्षात यायला लागलं की हे प्रोडक्शन कमी होत चाललेलं आहे तेव्हा त्यांनी 8 लाख एक्सपोर्ट झाल्यानंतरच त्याला बॅन करून टाकलं होतं. ती काळजी त्यांनी घेतलेली होती आणि ते 12 लाख टन ती वाचल्यामुळे आता 10 लाख टन इम्पोर्टमध्ये आपलं भागणार आहे. दुसरी गोष्ट, यांनी ऑक्टोबरमध्येच कारखाने महाराष्ट्रातले चालू करण्यास सांगितलेले आहेत आणि ती साखर आपल्या मर्जीनुसार त्यांनी
ऑक्टोबर महिन्यात विकू शकतील, त्याला गव्हर्नमेंटची परमिशन लागणार नाही. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात साखरेचा अजिबात तुटवडा भासणार बरं. नाही असे माझे स्पष्ट मत आणि आहे. पुढच्या काही दिवसात आणखीन रेट किती खाली येऊ शकतो साधारण अंदाजे? माझ्या हिशोबाने रेट घबराटीमुळे किंवा प्रोडक्शन जास्त सप्लायमुळे अजून 5 रुपयापर्यंत खाली येऊ शकतात, पण रेट 50-55च्या आत जाऊ नयेत अशी माझी अपेक्षा आहे. 50-55चे रेट आले, कॉन्स्टंट ठेवले तर शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल, कारखानेही सुदृढ होतील आणि 50-55-60 रुपये किलोचे भाव ठीक आहे. हे बाजारात इतर सगळ्या गोष्टींपेक्षा कमीत कमीच आहेत. तर आता लोकांनी ती सवय लावली पाहिजे की साखर ही 55-60 रुपयापर्यंत आपल्याला खरेदी करावं लागते. ठीक आहे. म्हणजे 70चे दर जर तर ते आता 15 सगळ्यांना रुपयाने कमी आले हितकारक असतील राहील. घाऊक बाजारामध्ये, तर आम्ही ग्राहक म्हणून आम्ही वाट बघतो की किरकोळ बाजारामध्ये हे आम्हाला सूप कधी पर्कोलेट होत आहे आमच्यापर्यंत. आपण आता कांद्याच्या मुद्द्याकडे येऊया. राजू शेट्टीजी, आपण 2 कांदा एक्सप्रेस जी रवाना झाली दिल्लीकडे ती बघितली आणि त्याच्यासमोर एका शेतकऱ्याने फोडलेला टाहो सुद्धा बघितला. तर शेतकऱ्याचा असा क्लेम होता की हा सडका कांदा सरकार नेतंय तिकडे, हा बफर स्टॉक बाजारात आणला, म्हणजे शेतकऱ्याला जरा बरा भाव दिसायला लागला की सरकार असा बफर स्टॉक आणतं आणि आम्हाला शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये रडू आणायला सुरुवात करते. कांद्याच्या चौकटीकडे हे कसं बघायचं? कांद्याच्या दरासंदर्भात शेतकऱ्यांनी प्रदीर्घ असा लढा दिलेला होता आणि तरी सुद्धा सरकारनं काही फारसा कांद्याचे भाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले नव्हते. आणि जे काही केले, नाफेड मार्फत खरेदी झाली, त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार, वशिलेबाजी आणि शेतकऱ्याकडून खरेदी न करता व्यापाऱ्याकडून खरेदी करणं, यामुळे शेतकऱ्यांना थेट त्याचा काही फायदा झालेला नव्हता. आणि हळूहळू मार्केटमधला कांदा संपल्यानंतर दर वाढायला लागला. ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवलेला होता किंवा ज्यांच्याकडे साठवणूक केंद्र होती त्यांना आता बऱ्यापैकी भाव मिळण्याची शक्यता तयार झाली नसताना अचानक सरकारनं बफर स्टॉक मधला कांदा बाहेर काढून एक प्रकारे डंप करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातला बराचसा कांदा हा निकृष्ट होता, सडका होता, किरका होता. पण असा कांदा मार्केटमध्ये आला तर तो चांगल्या कांद्याच्या दरावर सुद्धा परिणाम करतो, मार्केट पडतं. आणि त्याच्यामुळं आता जे काही तुलनेनं बऱ्यापैकी शेतकऱ्यांना भाव मिळायला लागलेला आहे तोही मिळणं अवघड होईल. आणि म्हणून सरकारची ही जी काही बेफिकीर वृत्ती आहे किंवा हा सडका किरका कांदा ग्राहकांच्यापर्यंत नेऊन आमच्या चांगल्या कांद्याचा भाव जे सरकार पाडू पाहतं त्याला विरोध करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांचा तो आक्रोश होता. बरं, हाकेजी, यावर काय से आहे तुमचा? काय आहे की राजू शेट्टीची भूमिका कायम अशा सद्गुरूची दुटप्पी स्वरूपाची भूमिका असते. शेतकऱ्यांना भावही मिळायला पाहिजे आणि आता ज्या पद्धतीने साखरेच्या संदर्भात ते बोलत होते ते ग्राहकांच्या संदर्भात, ह्या दोन्ही गोष्टी त्या अशा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे संभ्रमित कसं लोकांना करता येईल त्या पद्धतीने ते करत असतात. जेव्हा कांद्याचे भाव इथं महाराष्ट्रामध्ये पडलेले होते, राजू शेट्टी साहेब ऐका, कांद्याचे भाव जेव्हा कमी पडलेले होते तेव्हा या सरकारनं पुढाकार घेऊन यावेळेला नाही, याच्यापूर्वी सुद्धा सरकारनं जेव्हा कांद्याचे भाव कमी म्हणजे पडलेले आहेत, शेतकऱ्यांचा नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आपण म्हणजे नाफेडनं कांदा हा खरेदी केलेला आहे आणि रास्तधाराने कांदा खरेदी केलेला आहे. आता सुद्धा ज्या ठिकाणी कांद्याचे ग्राहक म्हणजे कांद्याचे भाव ज्या ठिकाणी वाढलेले आहेत त्या ठिकाणी इथे कांदा उपलब्ध व्हावा. आणि विशेषतः महाराष्ट्रातील परिस्थिती नाही तर पश्चिम बंगाल, दिल्ली या ठिकाणी कांद्याचे फार मोठे म्हणजे तिथं भाव वाढलेले आहेत आणि ते ग्राहकांचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण कांदा म्हणजे नाफेडचा जो आपण कांदा खरेदी केलाय तो कांद्याची आपलं रेल्वे आपण त्या भागामध्ये आपण पाठवतो आणि तिथे रिलीफ मिळावा त्या लोकांना, ग्राहकांना म्हणून हे करतोय. आज कांद्याची आवक ज्या पद्धतीनं बाजारामध्ये आहे त्याला भाव इतक्या चांगल्या पद्धतीने मिळतो आहे आणि केवळ नाफेडचा कांदा बाजारात आला म्हणून शेतकऱ्यांचे काही भाव कमी झालेले नाहीये. झालेत ना. आजचीच बातमी आहे, लासलगावमध्ये दर पडलेत ना. 1000 ते 4500 असा दर आहे कांद्याला. ऑन अन ॲव्हरेज 3800 दर आहे लासलगाव मधला आजचा. दर पडलेले आहेत हाकेजी. आजचीच बातमी आहे आमच्याकडे. नाही, तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे काही 4000 4500 ते 7500 सुद्धा रेट आहे. अनेक ठिकाणी कांद्याच्या क्वालिटी प्रमाणे तसा रेट असतो. त्यामुळं
आता आताची परिस्थिती अशी आहे की आज जो कांद्याला भाव मिळतो आहे तो अत्यंत म्हणजे योग्य अशा पद्धतीचा भाव आहे आणि नाफेडच्या कांद्याच्या बाहेर काढल्यामुळं कुठल्याही पद्धतीचा परिणाम झालेला नाही. आणि मला असं वाटतं की ही काळजी सरकार घेत आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या मालाला भाव कमी मिळतो तेव्हा त्याला सबसिडाईज करणं किंवा तो स्वतः सरकार पुढाकार घेऊन खरेदी करणं हे केलेलं आहे. आताच रिसेंटलीच 4 महिन्याच्या पूर्वीचीच गोष्ट आहे. जेव्हा आपल्याकडे अतिवृष्टी झाली होती नाशिकमध्ये, कांद्याचं उत्पादन कांदा म्हणजे उत्पादित झाला आणि त्याला भाव नव्हता तेव्हा, कारण चाळीमध्ये कांदा साठवणं शक्य नव्हतं, कारण तो कांदा नाशिल्याची भीती होती. त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात वाढली. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे भाव कमी झाले आणि भाव कमी झाल्यामुळे शेतकरी अत्यंत म्हणजे बिकट परिस्थिती होतात. अशा वेळेला सरकारनं पुढाकार घेऊन आपण शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केलेला आहे आणि वाटेल तेवढा जेवढा म्हणजे कांदा होता तेवढा उपलब्ध कांदा संपूर्णपणे शेतकऱ्यांचा कांदा सरकारनं खरेदी करून तो स्टॉक केलेला. राजू तेव्हा शेट्टीजी, शेतकऱ्यांच्या बाजूने कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने हे सरकार कायम उभं राहिलेलं आहे आणि सततपणे वेगवेगळ्या पद्धतीनं दोन्ही बाजूने सरकार म्हणून ग्राहकांची काळजी करावी लागते आणि शेतकऱ्यांची बी काळजी करावी राजू लागते. शेट्टीजी, संपूर्ण सरकारला आता राखावंच लासलगाव लागतं. मधला जो दर आहे ऑन अन ॲव्हरेज म्हणजे साधारण सरासरी दर हा 3,800च्या आसपास आहे. आपण समजूया की 3,500 ते 4,000च्या दरम्यान सरासरी दर हा कांद्याचा सध्याच्या काळामध्ये आहे, सरासरीचा दर. शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि ग्राहकाच्या दृष्टीने जर दोन्हींचं हित साधायचं असेल, विचार करायचा झाला तर हा दर योग्य नाहीये का? असं जर असेल, हा जर समतोल आपल्याला साधायचा असेल तर असं भांडून कसं चालेल? नाही, शेतकऱ्याला आता किमान 5-1 हजारचा तर रेट मिळाला पाहिजे, कारण रासायनिक खताच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत हे लक्षात घ्या. मजुरी वाढलेली आहे. शेतकऱ्याला तर परवडत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचा उत्पादन खर्च सातत्यानं वाढत चाललेला आहे आणि यावर्षी पावसाची जी अनियमितता आहे त्याच्यामुळे त्याचं नुकसानही मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. या निसर्गाच्या तांडवातून जे काय थोडाफार कांदा शिल्लक राहिलेला आहे, बराचसा नुकसान झालेलं आहे आणि शिल्लक कांदा विकूनच त्याच्यावर सगळ्या एकूण झालेल्या खर्चाची तोंडमिळवणी करावी लागणार आहे. त्यामुळं शेतकऱ्याला ते परवडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी भाव मिळत होता, परंतु मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं हा किडकासारखा कांदा मार्केटमध्ये आणून चांगल्या कांद्याचा भाव जो काय पडला गेलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा हा आक्रोश आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आणि हाकेने मगाशी जे काय साखरेच्या बाबतीत बोललं ते सुद्धा येत आहे. कृत्रिम रीतीनं साखरेच्या किमती वाढवल्या त्याला माझा आक्षेप होता. साखरेच्या किमती वाढायला माझा आक्षेप नव्हता. सीझनच्या सुरुवातीला 3600-3800 साखर विकत होती, त्यावेळी मीच मागणी करत होतो की किमान 5,000 पर्यंत साखरेचे टेंडर गेले पाहिजेत. परंतु ते जेव्हा 7,000 पर्यंत जायला लागले आणि तुम्ही मार्केटमधली माहिती घ्या, टेंडर फक्त सेट केले मार्केट सेट करण्यासाठी, टेंडर साखर उचललेली नाही आहे. म्हणजे बाजारभाव स्थिर करण्यासाठी साखर कारखान्याच्या टेंडरचा केवळ उपयोग केला गेला. प्रत्यक्षामध्ये कुठल्याही साखर कारखान्याला फोन करून तुम्ही विचारा, त्यांची चढ्या दरांना फक्त टेंडर झाले पण त्या व्यापाऱ्यांनी साखर उचलले नाही. याचा अर्थ फक्त मार्केट सेट करण्यासाठी ते साखरेचे टेंडर वाढवून ठेवले आणि आधी आपण साठवून ठेवलेला साखर मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा आम्ही बोंबाबोंब केली, सगळं हे बिंग बाहेर पडलं, त्यामुळे आपोआपच किमती काय मिळाल्या. मला अखेर एकच प्रश्न विचारायचा आहे, 8 दिवसामध्ये साखरेच्या किमती एकदम 70 पर्यंत का गेल्या आणि 1 दिवसात साखरेची किंमत 55 पर्यंत खाली का आली? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. हा केजी नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं की साखरेची किंमत एका दिवसामध्ये 15 रुपयाने कमी झाली. याचं कारण गव्हर्नमेंटनं ज्या पद्धतीनं स्टॉक घेणं सुरू केलं, ज्या पद्धतीनं सगळ्यांचे स्टॉक घेतले, नियंत्रण आणलं गेलं त्याच्यावरती, आणि हेच त्यांना म्हणजे स्पष्टपणे ज्या पद्धतीचे लबाड लोक होते, साठेबाज होते, त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही फक्त 10 दिवसाचा स्टॉक ठेवायचा आहे, बाकीचा स्टॉक ती रिलीज करा. ह्या सगळ्या उपाययोजनांच्या मुळे 15 रुपये ही किंमत कमी झालेली आहे. आणि आता म्हटल्याप्रमाणे खरं अजूनही किंमत कमी होणार आहे, कारण 10 लाख मेट्रिक टन ही कच्च्या साखरेची आयात होती आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे सणासुदीच्या दिवसामध्ये 15 ऑक्टोबरला यावर्षी केंद्र सरकारनं शिफारस केलेली आहे की सर्व राज्यातले कारखाने हे 15 ऑक्टोबरला तुम्ही सुरू करावे, जेणेकरून साखरेचं उत्पादन म्हणजे सुरू होईल आणि येणाऱ्या सणात दिवाळी सारख्या सणामध्ये, दसरा दिवाळीच्या सणामध्ये लोकांना आपल्या साखर उपलब्ध होईल आणि तेव्हाही सुद्धा
अजूनही साखरेचे भाव निश्चितपणे कमी होतील. बर मला गुजरातींची शेवटची कमेंट घ्यायची. आता सरकार ज्या पद्धतीने हे नियम बदलत आहे, साखरेच्या बाबतीत थोडंसं ओपन धोरण सरकार घेत आहे. एकतर त्यांनी साठेबाजीचे नियम बदललेले आहेत, साठा किती दिवस करायचा, किती करायचा ह्याचे नियम बदललेले आहेत. दुसरं म्हणजे साखरेची निर्मिती झाल्यानंतर त्याची विक्री करण्याच्या बाबतीतले नियम बदललेले आहेत. हे बघता साखरेच्या दरांवरती त्याचे परिणाम होतील का ऑक्टोबर नंतर, असं वाटतंय का? नाही, आता या 55-60च्या लेवलला हे भाव त्यांनी टिकवून ठेवले पाहिजेत अशा मताचा मी आहे. आणि त्या दृष्टिकोनातच पावलं उचलली गेली पाहिजे आहेत. म्हणजे कारखान्यांना हितकारक होईल, शेतकऱ्यांनाही हितकारक होईल आणि लोकांनाही त्याची सवय होऊन जाईल. कारण गेले 30-40 वर्षात साखरेचे भाव 30-40च्या वर 45च्या वर कधी गेलेच नव्हते. आणि बाजारपेठा इतर सर्व बघितल्यानंतर साखर ही वस्तू सगळ्यात स्वस्त आयटम होतं. तर गव्हर्नमेंटने त्या दृष्टिकोनाचा प्रयत्न करावा असा माझा विचार आहे आणि मत आहे. राजू शेट्टीजी, सहमत आहात? साखरेचे दर साधारण 5,000च्या आसपास राहावे, 5,000 ते 5,500 पर्यंत? हो, निश्चितच एवढे भाव स्थिर राहिले पाहिजेत, तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळेल. नाहीतर साखरेचं उत्पादन देशामध्ये पुन्हा घटेल आणि देशाला साखर आयात करावी लागेल. अगदी साखर आणि कांदा हे अशी पिकं आहेत जी महाराष्ट्रामध्ये विशेषतः एक मोठा शेतकरी वर्ग आहे, एक मोठा पट्टा आहे. कांद्याचा पट्टा, ऊसाचा पट्टा, खूप मोठं कॉमर्स त्याच्या भोवती फिरत असतं. खूप मोठा पट्टा महाराष्ट्रातला हा कांदा आणि ऊस पिकवत असतो. खूप मोठं अर्थकारण त्याभोवती आहे. सहकार क्षेत्र त्याभोवती दडलेलं आहे, त्याभोवती फिरत असतं. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये निर्णय घेताना हे खूप विचार करून घ्यावे लागतात, खूप प्लॅनिंग करून घ्यावे लागतात. कारण एक चुकीचा निर्णय असतो आणि सगळी अर्थकारणाची गाडी गडगडत असते आणि त्यामध्ये फक्त शेतकऱ्याला फटका बसत नाही, तर शेतकरी त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यापासून कंझ्युमरपर्यंत प्रत्येकाला त्या गोष्टीचा फटका बसत असतो आणि मग फटका बसणाऱ्यांची रांग ही खूप मोठी असते. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये विचारपूर्वक निर्णय होतील आगामी काळामध्ये. आणि आत्ता जशी परिस्थिती निर्माण झाली, भले ती 15 दिवसांसाठी असेल, पण तो जो पॅनिक होता तो खूप मोठा होता. 50 ते 70 पर्यंतचा हा पॅनिक, हा जेव्हा देशभरामध्ये होतो तेव्हा तो खूप मोठा होतो. अपेक्षा करूया की आगामी काळामध्ये ज्या पद्धतीनं आत्ताचा पॅनिक झाला तो होणार नाही. सणासुदीचे दिवस आहेत, साखरेसारखेच ते गोड राहावे आणि सरकार त्यासाठी प्रयत्न करेल अशी आशा आहे. चर्चेसाठी आपल्याला राजू शेट्टी, गणेश हाके, गुजराती या सगळ्यांनीच वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच.